बालमित्रांनो, सुप्रभात. डोळे बंद करा बरं तुम्ही सगळेजण. आता डोळे बंद केल्यानंतर तुमच्या कानावर काय येऊन पडतात रे? बरोबर आहे, वेगवेगळे आवाज. आणि त्या वेगवेगळ्या आवाजालाच काय म्हटलं जाते? एकदम बरोबर आहे, ध्वनी. तर आज आपल्याला 17वं प्रकरण ध्वनिदर्शक शब्द हे शिकायचं आहे. बालमित्रांनो, आपली मराठी भाषा इतकी सुंदर आहे. या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. कारण बघा, या मराठी भाषेमध्ये वेगवेगळे आवाजसुद्धा शब्दबद्ध करता येतात. एवढी छान अशी ही मनोरंजक भाषा आहे. आणि मनोरंजक भाषाच तुम्हाला अभ्यासाला आहे. मग जर एवढं छान मनोरंजक असेल तर तुम्हाला अवघड जाईल का? मग उघडा तुमचं पुस्तक. आणि हो, पुस्तक आवश्यक आहे बरं का. पुस्तक उघडा. जसं आपण वर्गात शिकवताना पुस्तक लागते की नाही, तसं पुस्तक असल्याशिवाय तुम्ही बसायचं नाही. पहा, पुस्तकामध्ये हा पाठ आणि एक एक प्रश्नाची उत्तरं फटाफट द्या बरं तुम्ही. खूप छान असा हा नवीन आपल्याला शिकायला मिळणारा भाग आहे. आणि आपल्या बौद्धिक ज्ञानामध्ये सुद्धा भर घालणारा भाग आपण पाहणार आहोत. बघा, ध्वनिदर्शक शब्द लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं रे? परिसरातील माणसांचे, पशुपक्ष्यांचे, वाहनांचे, वस्तू खाली पडल्याचे असे अनेक आवाज आपल्या कानांवर सतत येत असतात. आले का नाही? तुम्ही डोळे बंद. अरे, अजून डोळे उघडला नाहीत का काही जण? उघडा. बघा, आपल्या कानावर असे अनेक आवाज येत असतात ना. बघा, तेच शब्दबद्ध करणं फार अवघड आहे. आणि हे मराठी भाषेतच आहे बरं का. निसर्गातील वीज, ढग, झरे, वारा यांचे आवाज आपण ऐकतो. यातील प्रत्येकाचे आवाज वेगवेगळे असतात. काही मंजूळ तर काही कर्कश, काही भीतीदायक तर काही गोड. या आवाजावरून मराठीत अनेक शब्द तयार झाले आहेत. या शब्दांनाच ध्वनिदर्शक शब्द असे म्हणतात. आणि तेच आपण आज शिकणार आहोत. बघा, पहिलं आहे पशुपक्ष्यांचे ध्वनिदर्शक शब्द. आता पशुपक्ष्यांचे सुद्धा आवाज आहेत. ते बोलतात का रे आपल्याला? हॅलो, काय चाललंय? अरे, काल तू शाळेत दिसलाच नाहीस असं म्हणतात का कोणी पक्षी? नाही, ते बोलत नाहीत, पण त्यांचा सुद्धा आवाज शब्दबद्ध मराठी भाषेत केलेला आहे. काय आहे बघा. कावळ्याची काय असते रे? काव काव. बरोबर आहे. कोकिळेची कू 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 कू. ऐक नाही. पक्ष्यांचा मंजूळ आवाज म्हणजे किलबिल. कोंबड्यांचे आरवणे किंवा कुकुचुकू कुकुचुकू असे आवाज असते. बघा, घोड्यांचं खिंकाणे. हे घोड्याचा आवाज. थोडं यायलंय. पुढं सिंहाची काय असती? गर्जना. थोडं जमली नाही, पण हे लक्षात ठेवा बरं का बाळांनो. हां, तुम्हाला छान आलं. व्हेरी गुड. पुढचं म्हशीचं रेकणं. आंब्या हे रेकणं. कुत्र्याचे भुंकणे. हे असं कुत्र्याचं भुंकणं. डासांची भुनभुन. तुम्ही जर रात्री झोपलात असा आवाज करते डास. कोल्ह्याची कोल्हेकुई. असं कोल्हेकुई. भुंग्यांची, मधमाशाचा गुंजारव. कधी तुम्ही एखाद्या पाण्याच्या टाकीवर पाणी प्यायला गेलात, तुट्टी चालू केलात की अचानक गुंजारव होतं बघा मधमाशांचा. बरोबर आहे. भुंग्यांचा. बरोबर. वर्गात तुम्ही शांत बसलात तर भुंगा येतोय, सगळं शांत वातावरण असते, ते कसा आवाज येते ऐका ते, त्यालाच गुंजारव म्हणतात. बकरीचं बॅ मॅ हे बकरीचा आवाज. रात किड्याची किरकिर हे तर तुम्ही कधीच विसरत नाहीत. रात्री तुम्हाला झोपायचं असते, सगळे शांत असतात आणि ते आवाज किरकिर किरकिर आवाज येत असते. मोरांचे नृत्य. थुई नाचत असते नोत. चिमणी तुम्ही लहानपणापासून ऐकता, चिव 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 करत असते. सकाळी उठल्या तर फार छान असा आवाज तुम्हाला ऐकायला मिळते. पक्ष्यांचे भांडण लागलं की काय होतं रे? कलकलाट. रात्री दिवस मावळला की नुसतं कलकलाट करते ते झोपायसाठी. पंखांचा काय होतंय? एखादा पक्षी बसलेला आहे बरं का, कबूतर, आणि तुम्ही हळूच, हे थांब रे बोलू नको रे, हे थांब रे बोलू नको, हळूच तुम्ही त्याच्याजवळ जातात. त्याचं लक्ष तिकडं असते. हळूच त्याच्याजवळ जातात आणि अचानक ते उडतंय. ते उडत असताना पंखांचा फडफडाट ऐकू येतो तुम्हाला. किती छान. गाईचं हंबरणं. हंब्या ऐक नाही. बेडकांचे ड्राव. शेळीचं बॅ. बकरी आणि शेळीचं एक.
कबुतराचे घुमणे, सापांचे फुसफुसणे, फुटकारणे, वाघांची डरकाळी, असं डरकाळी, हत्तीचा चित्कार, हत्तीचा वेगळाच आवाज असते, हत्तीचा चित्कार, माकडांची भुभुक्कार. आता हे लक्षात ठेवा का, एवढा शब्द नवीन आहे. माकडाचा भुभुक्कार, भू भू म्हणजे कुत्र्यासारखा, भू म्हणजे काय, कुत्र्यांचं भुकणं, पण भुभुक्कार म्हणजे माकडाच्या आवाजाचा भुभुक्कार. हे लक्षात ठेवा बरं का. मांजरीचं म्याव, हंसाचं कलरव, हे पण लक्षात ठेवा. कलर किती छान कलर आहे रे, किती छान कलर, रंगपंचमीची तुम्ही लावला तरी चेहऱ्याला, हे कलर. कलरव म्हणजे कुणाचं, हंसाचं कलरव, लक्षात ठेवा. कलरव. मोरांचा केकारव, थुई थुई नाचणारा मोर केकारव करतो हां त्याच्या आवाजात. घुबडाचा घुतकार आणि उंदराची चिरचिर, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे बरं का. हे लक्षात राहिलं तरच तुम्हाला सगळं येईल. पहा पुढचं, वस्तूंच्या आवाजाचे ध्वनिदर्शक शब्द. हे तर तुम्हाला सगळं अगोदरच येते रे, मी तुम्हाला म्हणालो लक्षात ठेवा. तुम्ही म्हणत असाल सर हे तर आम्हाला सगळं आधीच येते, चला पुढं शिकवा आम्हाला. वस्तूंचे आवाज. आता घंटेचा घनघनाट, बांगड्यांची किनकिन. बघा बांगड्यांचा आवाज कसा असते, नाण्यांचं छन छन, हातातून नाणे जर पडले छन छन आवाज येते. विजेची बेल टिंग टॉंग डिंग डॉंग असा आवाज. तलवारीचा खनखनाट, युद्ध सुरू झाले, खन 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 खनखनाट. पैंजणाची छुम 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 आवाज. ढोलाची ढुम ढुम ढोल. घड्याळाची, घड्याळ एकदम शांत बसा बरं, ध्यान करत बसल्यावर कसा आवाज येते, टिक टिक टिक, हे घड्याळाची टिक टिक. किती छान आहे, वस्तूंचे सुद्धा आवाज समजले. पुढचं, निसर्ग घटकांचे ध्वनिदर्शक शब्द. आता बघा हे तर फार महत्त्वाचे आहे बरं का. निसर्ग घटकांचे ध्वनिदर्शक शब्द. ढगांचा, आता निसर्ग म्हणजे ढग असते निसर्गात. ढगांचा गडगडाट, गडगड गडगड गडगडाट. तुम्ही शाळा सुटली, शाळेतून घरी निघालात की रस्त्यातच ढगांचा गडगडाट होते, तुम्ही स्पीड वाढवतात आहे की नाही, ते गडगडाट. त्याच्यानंतर धबधब्याचा आवाज कसा येतो, धो धो पाणी वाहत आहे. पानांची सळसळ. जर झाडाखाली थांबलात तुम्ही, ऊन लागायला आहे म्हणून थोडंसं झाडाखाली थांबलात, हळूच हळूच वाऱ्याची झुळूक येते, तुम्हाला थंड वाटते आणि पाण्याचा सळसळ सळसळ आवाज येते. जोराचा पाऊस पडला की धो धो आवाज येते. विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट. कडकड कडकड कडकड, वीज कशी चमकली, तेव्हा चमकली बघत, कडकड कडकड कड, असे कडकडाट. आणि ढगांचा गडगड 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 गडगडाट, हे लक्षात ठेवा. अश्रूंची घळघळ. अरे खरंच त्याची काल शाळा बुडाली आणि त्याचा सगळा शिकवलेला अभ्यास बुडला म्हणून तो किती त्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी येऊ लागलं, म्हणते ना ते घळघळ. ओढ्यांचा खळखळाट. आता हे बघा, धबधबा कसा वाहतो, वरून पडते बरं का पाणी, डायरेक्ट वरून पडते, धो 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 पाणी पडते. आणि ओढा असा जमिनीला चिटकून वाहत आहे म्हणून कसं खळखळ खळखळ, जसं दगड आले तसा त्याचा आवाज बदलते, बरोबर आहे. खळखळ 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 खळखळाट आवाज येते. झऱ्यांची झुळझुळ, बारीक असते झरा, झुळझुळ वाहत आहे. वारा, वाऱ्याची. थेंबाची हे थेंबांचा आवाज. पावसाची रिप रिप, पाऊस धो धो पडतो आणि पाऊस कसा आहे, रिप रिप आवाज. आता हे समजलं एवढं, हे लक्षात ठेवा, सगळं पुस्तकात येणार आहे. क्रियादर्शक ध्वनींचे शब्द. आता उडणे. उडणं म्हणजे काय, आता उडण्याचा ध्वनी भुर्र आवाज आला बघा. फाडणे, ट्र फाडलं बघा. गिळणे, गटक गटकन गिळलं. फुटणे, खळकन फुटला, रे 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 रे, फोडलास का फ्लॉवर पॉट, वाह. आता बघ पप्पा आल्यावर काय करते, व्हेरी गुड व्हेरी. तसं फुटलं की कसं होतं, खळकन आवाज येतो. घरी फोडू नका बरं. वार करणे, सपकन वार केला. छत्रपती शिवाजी महाराजाने असा सपकन वार केला शत्रूवर. वळणे, गर्रकन वळलं. त्याच्यानंतर बसणे, मटकन बसला. निसटणे, सटकन हातातून निसटला. पडणे, धपकन पडला खाली, धाडकन पडला. प्रकाशाचा कसा असतो, लखलखाट. त्यानंतर पावसाची सरी कशी असते, रिमझिम सरी असते. पावसाच्या धारा कशा असतात, झरझर. लवकर, पटपट.
तारकांचा चमचमाट. खूप बोलणे म्हणजे काय, वट वट करणे, खूप बोलणे म्हणजे. आता हे झालं तुमचं महत्त्वाचा भाग. आता हे जर तुम्हाला जर पक्क समजला रे तरच तुम्हाला पुढचं येईल बरं का बालमित्रांनो. म्हणून अगोदर हे पाठ करा, अगोदर हे पाठ करा, त्याच्याशिवाय पुढचं शिकवणारच नाही. पाठ करा, पाठ करा. हां, पाठ केल्याशिवाय शिकवणार नाही मी. पाठ करा.